मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबईसह महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं जे कारस्थान चालू आहे त्याविरुद्ध हे हत्यार उचलायलाच पाहिजे. आणि म्हणून मराठी लेखक, कवी, अभिनेते यांनी ही जी भूमिका घेतली, समीर चौगुले यांनी सुद्धा त्या संदर्भात परखड काही आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत, अनेकांनी केलं आणि हे योग्य आहे. आंदोलन त्यांना करू द्या. आम्ही सुद्धा, शिवसेना हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. उद्या काही काळामध्ये विधानसभा सुरू होईल आणि विधानसभा हे सरकारला या संदर्भातलं जाब विचारण्याचं योग्य व्यासपीठ आहे. सरकारला ही दादागिरी, हिंदीची दादागिरी कोणासाठी करतायत? मुंबईवरचे आक्रमण वाढावं, मुंबईची अधिकृत भाषा मराठी न राहता किंवा महाराष्ट्राची इतर कोणत्या भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी हे चाललंय का? महाराष्ट्राला, महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं हे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे आणि कोणाला तरी मुंबई कशात घालायची आहे. या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे. यासाठी जर ही कारस्थानं चालली असेल तर शिवसेनेचा जो जन्म आहे, ज्या कारणासाठी झालेला आहे, ते शिवसेना विसरणार नाही. मराठी भाषा, मराठी माणसावरच्या त्यासाठी न्याय्य हक्कांची लढाई, मराठी भाषेवरचं अतिक्रमण थांबवणं यासाठी जन्म झाला आहे आणि आम्ही मराठी भाषेसंदर्भात आमचं जे ऋण आहे ते असं वाया जाऊ देणार